लागला. इम्पोस्टर आणि कास्ट अँड कॅचचा जिगेड. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे. तर आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटला आलोय, खाडीच्या गरवायला. साधारण तासभर मारून बघूया फक्त काय हुक होतंय का. पाणी खाली चाललंय, कचरा पण बराच आहे. पाणी खाली जातं नाही ते तेव्हा खूप सारा कचरा येतो. बघूया, माशांची ॲक्टिव्हिटी तरी कुठे दिसत नाही, पण साधारण आता उजाडले त्याच्यामुळे तांबोशी वगैरे मारू शकते पटकन. सो सेटअप लावतो लगेच आणि बघूया मारून. छोटासा लूर मारलाय, हाडलूर आहे छोटासा. बघूया ट्राय करून त्याला. काहीतरी लागायला पाहिजे. तांबोशी काय ते छोटा कोकर होता, चपकन धरलेला. कसला घेऊन गेला होता लूर. इम्पोस्टर लावूया, पर्ल व्हाईट. तर इम्पोस्टरचा स्टॉक सगळीकडे आला आहे, तर घेऊन ठेवा पटकन संपायच्या आत, नाहीतर संपले ना तर लवकर मिळत नाही. कारण इम्पोस्टरला रिझल्ट खूप भारी आहे. संपायच्या आत घेऊन ठेवा. तर 3 इंचाच्या इम्पोस्टरला ना 14 ग्रॅमचा कास्ट अँड कॅचचा जिगेड 500 हुक आहे. प्रॉपर बसतो एकदम आणि छान ॲक्शन घेतो एकदम. कास्ट अँड कॅचचा जिगेड आहे 14 ग्रॅमचा. ॲक्च्युली 10 ग्रॅमचं पण वापरतो मी. 14 नाही तर 10 एकदम बेस्ट काम करतात. 10 ग्रॅमचा वापरलात ना तर अजूनच भारी. लागला. छोटे तांबूशी असेल, छोटे, खूपच छोटे. तांबूशी लागली, तांबूशी. थांब रे, थांब रे. थांब थांब, लूर चावशील. अरे इम्पोस्टर जावशी बघण्यात. थांब. तांबोसा बेकारचा होता मित्रांनो. हे बघा, तांबोशी आहे तर सोडून देऊया. छोटी आहे, छोटी म्हणजे चांगली आहे तशी, पण सोडून देऊया. नंतर कधीतरी भेटत मोठी झाल्यावर. जा. कसली बाणार की पाली बघा, कडेला येऊन दगडाच्या कडेनं गेली. इकडे कसं मित्रांनो पाणी गोड आहे पूर्ण, त्याच्यामुळे इकडे तांबोशी वगैरे ना एकदम अशी मोठी साईज नाही लागत, छोटी साईज लागते.
अर्धा किलोच्या आसपास पीस लागायला पाहिजे, मग ठीक आहे. हा खूपच छोटा लागलेला, पाव किलोचा पीस सोडून दिला. चांगला लागायला पाहिजे काहीतरी. मित्रांनो अजून एक लागला. ही जरा मोठी साईज आहे, तांबूशीच असेल पण मोठी साईज आहे, जरा मगाच्यापेक्षा मोठी आहे. ही साईज परफेक्ट आहे. मगाची छोटी होती, ही साईज परफेक्ट आहे, पण तांबूशीच असेल. तांबूशे कुठे पळतेस? येस, ही बघ अशी साईज पाहिजे. ही बघा, ही साईज कशी लागली बघा, मस्त. कलर बघताय, एकदम लाल असा नाही, वेगळा कलर आहे थोडासा. इम्पोस्टर आणि कास्ट अँड कॅचचा जिगेड मस्तपैकी पुढे मारलेला आणि एकदम बसवत आणलो ना, उचलला लगेच. तिकडेच मारलं परत. थोडासा इम्पोस्टरला खाली बसवायचा आणि स्लो रिट्रीव्ह करायचा. कुठला पण मासा धरतो झापकन असेल आसपास तर. ओ शट, स्ट्राईक मिस झाली. मस्त वडला होता, चांगला वडला होता मित्रांनो, स्ट्राईक मिस झाली. ओढील. लागला, चांगली साईज आहे. ही जरा मोठी वाटते, आता पकडला त्याच्यापेक्षा मोठी वाटते. तांबूशीच असेल, किनारीला येते पोत. तांबूशीच पूर्ण इम्पोस्टर गिळला आहे तोंडात. येस, मस्त साईज. बोललो ना, मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा. आणि कलर बघताय, मगाच्याचा एकदम लाल झाला परत. हा बघा, मगाशी सिल्वर वाटत होता, आता पूर्ण लाल झालाय. आता तर मस्त मोठा लागला. कलर बघा कसला खतरनाक आहे. तीन कॅच झाले आज, एक सोडून दिला. मारेल अजून मारेल कदाचित. परत लागला, पण छोटा वाटतोय. छोटा पिसा आहे मगासारखा. तांबूशीच आहे पण छोटी आहे.
छोटी आहे. तिसरी वाली एक सोडली आपण, तर ही ठेवूया. आता ह्या भेटल्यात ना, तर ही ठेवूया. एकदमच छोटी नाही आहे. मगाची आपण सोडली ह्याच्या एवढीच होती, ह्याच्यापेक्षा थोडी छोटी होती, त्याला ठेवून दिलाय. मस्त इम्पोस्टरला पकडतात. चौथी कॅच आहे आजची. खरं तर मित्रांनो इकडे कॅच व्हायला पाहिजे होता, ह्या साईडला. खालती इकडे काही स्ट्राईक नाही. तसं पण कास्टिंग इकडे मारलीच नाही, दोनदाच मारली. इकडे कॅच व्हायला पाहिजे होता काहीतरी भारी असा. लागला. मगाच एवढंच असेल, एकदम असा मोठा नाही, छोटी साईज असेल. झपाझप पोहत आलाय, झपाझप पोहत आलाय. तांबूशीच असेल, पण चांगली साईज, मगाचपेक्षा जरा चांगली वाटते. मगाची एवढी साईज आहे. खरं तरी पाचवी तांबूशी आहे. पाचवी तांबूशी आहे, सोडून दिली एक आहे. लूर चावला बघा कसा, हे बघा बेकार चावते, बेकार चावते. मस्त कॅच झाल्या इम्पोस्टरला. 3 इंचाचा इम्पोस्टर वापरलात ना, साधारण छोटी साईज असेल ना माशाची, तरी पण धरते लगेच येऊन. आणि मोठा पीस पण धरतोय. आपण काने पण पकडल्यात मोठ्या मोठ्या, 3, 3.5, 4 किलो अशा 3 इंचाच्या इम्पोस्टरला. कोकर पण धरते चांगली एकदम. त्याच्यामुळे स्टॉक संपायच्या आत घेऊन ठेवा इम्पोस्टर. कोणाकडे बऱ्याच जणांकडे आहेत आता. खाली माशांची ॲक्टिव्हिटी आहे. लूर चेंज केला असता, हा कसा माहिती आहे कास्ट होत नाही जास्त, 14 ग्रॅमचा असल्यामुळे. राहू दे, तिकडे बघूया अजून काय कॅच होतोय का. लागला, परत लागला. तांबूशीच सेम साईज आहे छोटीवाली. हीच साईज जास्त आहे वाटतं. हो चांगली मस्त आहे, पण मस्त साईज आहे, एकदम छोटी नाही. मगाची उडी आहे, पहिलीच लागली ना आपलं. सुटली, एकच नंबर. इम्पोस्टर अटकला मित्रांनो, यायला पाहिजे, कारण आपल्या बॉक्समध्ये इम्पोस्टर नाही. एकच इम्पोस्टर आहे बॉक्समध्ये. दगडात अडकला मित्रांनो. लाईन तुटली, शेट यार. इम्पोस्टरच गेला. आता कशावर मासे पकडणार. इम्पोस्टर गेला मित्रांनो. आता काय लावायचं, ह्याला लावून बघू काय, पण मोठा आहे. छोटे मासे पण लागायला पाहिजे. रबर आहेत आपल्याकडे बरेच 3 इंचाचे. शिंप पण आहेत, पण शिंप वगैरे हे बघ, शिंप वगैरे जरा मोठं पडतं. इम्पोस्टर कसं छोटी साईज असते ना. ह्याला लावूया, बिना शेपटेचा लावूया. बिना शेपटेचा लावला आहे, शेपटीच नाही याला. ह्याच्यावरती ब्लू लाईन ग्रुपवर खूप पकडले होते शेपटी नसून. पण शेपटी नसली ना इम्पोस्टरला, तरी लागतात मासे. विशेष जालिम आहे इम्पोस्टर म्हणजे. ओ शेट मिस केली स्ट्राईक मित्रांनो. स्ट्राईक मिस केली. चला
तर खालून 2-4 कास्ट मारूया आणि मग कल्टी मारूया घरी. आता थोडं ऊन पण आलं आहे. कसं माहिती आहे, जेव्हा ऊन नसतं ना एकदम काहीच, तेव्हा तांबूस चांगली पकडते असेल तर. इकडे बघूया मारून. इकडे पाणी जास्त डीप नाही. लूर स्लो आणलात ना की लगेच अटकणार. गाळ आहे, खडक नाही आहे, कोंड आहे, गाळ आहे खाली, म्हणून मासे थांबतात इकडे. आणि गाळामध्ये लूर अटकल्यानंतर जरा येण्याचा चान्स पण कमी असतो. अटकला मित्रांनो, आजचा दुसरा लूर अटकला. येतो काय बघूया. बोललो ना मला, डीप पाणी नाही जास्त, मुश्किल आहे. मजबूत बसला कशावर. चला तर मित्रांनो, फिशिंग थांबवले, बरेच वाजलेत. तर कॅच चांगले झाले. ॲक्च्युली त्या दिवशी आपण आलो तर एकच तांबूशी लागलेली, आज मस्त कॅच झाली. हे बघा, 3 चांगल्या साईजचे आहेत, 2 छोट्या आहेत. तरी पण एक छोटी आपण सोडून दिली पहिलीच. मस्त साईजच्या लागल्या.